पंच काटेचे काशीनाथ पाटील यांच्या माध्यमातून दोन्ही टीमसाठी पारितोषिक आहे. विकेट अटॅक घेतली तर 2000, सलग 3 चौकार 2000 रुपये, सलग 3 षटकार 2000 रुपये. सर्वच खेळाडूंवरती नेहमीच बक्षीस लावलं जातं. काशीनाथ पाटील यांच्या माध्यमातून अनेक मालिकावीरच्या बाईक त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केल्या जातात. आताच किंग ट्रॉफीमध्ये सुद्धा त्यांच्या माध्यमातून बाईक पुरस्कृत करण्यात आली होती. 70 पेक्षा जास्त बाईक आतापर्यंत काशीनाथांनी टेनिस क्रिकेटमध्ये पुरस्कृत केलेले आहेत. सामन्याला सुरुवात करायची. स्वर्गीय यशवंतभाई अनंत पाटील यांच्या स्मरणार्थ आपण मध्ये हॅट्रिक साठी निजे संघाला 1500 रुपयाचा कॅश प्राइज. जगदीश शिवराम पाटील यांच्याकडे सुद्धा विकेट हॅट्रिकला 3000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि पहिल्याच बॉल वरती धमाका तुम्हाला पाहायला मिळालाय. भारताचा बायकरमॅन केतन मात्रेच्या बॅट मधून आलाय पहिला सिक्सर. सुद्धा विकेट हॅट्रिकला 2000 रुपये निजे संघाला. वाकलन संघाच्या कोणत्याही फलंदाजाने सलग 3 बॉल 3 षटकार मारलेत तर रियान शिलोन वाकलन संघाचे पुरस्कर्ते तेजस मात्रे यांच्याकडनं 2100 रुपयाचा कॅश प्राइज. फटका चांगला आहे. धावाही 6 मिळतील. केतन टन टनाटन आता या मॅच मध्ये बॅटिंग करतोय. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. अजून 14 मिनिटांनी पहिला बॉल पडलाय. बॅक टू बॅक 2 षटकार केतन मात्रेच्या बॅट मधून आलेत. येणाऱ्या बॉलवरती षटकार आला तर 2100 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल. तेजस मात्रे मोठी देसाई ज्यांनी पुरस्कृत केलेला वाकलन संघ आणि कार्यसम्राट माजी उपसरपंच काटेचे यांच्याकडनं 2000 मिळतील. त्यामुळे सुवर्ण संधी आता केतनकडे. भारतातील आपण विचार केला तर टेनिस क्रिकेट मधील सर्वात श्रीमंत खेळाडू म्हणून आता या खेळाडूकडे पाहिलं जातं. ज्या प्रकारे विशाल जितेकरने उल्लेख केला, केतन मात्रे असा खेळाडू आहे शहरी क्रिकेटचा ज्याने कधी पैशाची चर्चा केली नाही. ज्यावेळी मी त्याला इन्व्हाइट केलंय दापोली संघामध्ये तेव्हा केतन मात्रे माझ्या एका शब्दावरती आमच्या संघामध्ये खेळण्यासाठी आला. ही खूप मोठी गोष्ट आहे केतनसाठी. इथे फटका चांगला आहे. धावा 4 मिळतील. केतनच्या बॅट मधून पहिला चौकार. सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. याच टीमला 4 रनची पॅनल्टी. त्यानंतर 84 धावा चेस. अविनाशने नाश केला पूर्णपणे त्या मॅच मध्ये. चांगला चेंडू होता. ब्लॉकरला चेंडू होता. त्यालाही खोदून काढलाय कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. त्या सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये केतन मात्रेची चर्चा आहे. मोठमोठ्या संघामध्ये केतन एज आयकॉन. मोठमोठ्या संघामध्ये त्याला मागणी असते आणि या मॅच मध्ये सुद्धा बॅक टू बॅक 2 येणाऱ्या चेंडूवरती जरी चौकार आला तरी 2000 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल काशीनाथ यांच्याकडनं. हलक्या हाताने खेळत आहेत. फक्त दिशा दिली कव्हरच्या दिशेने. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. पंचांचा इशारा येतोय. चौकार. सलग 3रा चौकार आलाय. त्यामुळे 2000 रुपयाचा मानकरी ठरलाय. काशीनाथ पाटील यांच्याकडे रोख रक्कम 2000 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल केतन मात्रेला. बॅटिंग सुरू आहे. नितेश एक चांगला गोलंदाज मात्र त्यालाच टार्गेट केलंय केतनने. 37 बाईक या खेळाडूच्या नावावरती आहेत. 5 4 व्हीलर, अनेक बायसिकल, अनेक LED टीव्ही, अनेक फ्रीज, अनेक कूलर. टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात जास्त मालिकावीरचा पारितोषिक जिंकणारा खेळाडू कोण असेल तर केतन मात्रे. बॅकफुटला गेले. जागा बनवली आणि चेंडूला पाठवून दिलंय कव्हरच्या दिशेने. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर येतोय. 4था चौकार सलग केतनच्या बॅट मधून.
केली. पहिल्याच ओव्हरमध्ये 28 रन्स. भारतातील सर्वात मोठी स्पर्धा तुम्ही पाहिली स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, जिथे केतन म्हात्रे आणि कृष्णा सातपुतेचा फोटो प्रसाद आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळाला होता. आणि येणाऱ्या काळामध्ये ISPL मध्ये सुद्धा केतन तुम्हाला खेळताना दिसेल. 17,25,000 इतकी बोली त्याची लागली. मध्ये येणाऱ्या काळामध्ये खूप साऱ्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील. तर कदाचित केतन म्हात्रे 5 जानेवारीपर्यंतच ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळतील. त्यानंतर मात्र थोडंसं विश्रांती केतनला घ्यावी लागणार आहे ISPL साठी. त्यामुळे कदाचित मकर संक्रांत ट्रॉफी अजून मोठमोठ्या स्पर्धा खेळताना दिसणार नाहीये. थोडीशी विश्रांती घेणं गरजेचं आहे. चला स्पीडअप करायचं आहे. पण ज्यावेळी इशारा करतो त्यावेळी आम्ही ताकीद देतो. मात्र 5-5 षटकांचे सामने आपल्याला कव्हरही करायचे आहेत. नागेश आलेत गोलंदाजी करण्यासाठी. सेकंडला जीत भोईर. पहिल्या मॅचमध्ये संघ अडचणीत असताना जीतने आपल्या संघाला बाहेर काढलं. ऑन साइडला खेळायचं होतं. गोलंदाजाचा पाय थोडासा स्किड झाला. लेगबाईच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. बघा अरविंद सर, गोलंदाजाला दुखापत झाली का? पाय थोडासा स्किड झाला ज्यावेळी फॉलो थ्रू मध्ये ते गोलंदाजी करत होते. ओके, ऍक्शन रिप्ले बघा. राईट आर्म ओव्हर द विकेट. नक्कीच पाय थोडासा स्किड झाला नागेशचा, त्यामुळे ते खाली पडले. 1 रन्स मिळाले. धावसंख्या 29 धावा तुम्ही पाहतायत. प्रथम बॅटिंग असा रियांश 11. GG स्पोर्ट वाकलन संघ. आज मोतीराम मोहीर नाहीये संघामध्ये. आज नाईट मध्ये सुद्धा हा संघ आपल्याला खेळताना दिसेल. ग्रामीण धमाका बिग बॅश सुपर 8 ची मॅच पलक एंटरप्राइजेस वाकलन विरुद्ध वाशी इंडियन्स धारावे आणि मोलिक 11 वडोली बी संघ. आपल्या विभागातून 2 संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालेत, वडोली बी आणि वाकलन. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. 29 धावा दाबाल कधी लागल्यात. 5 षटकांची मॅच आहे. केतन म्हात्रे स्ट्राईक एंडला तुम्ही पाहतात. आज सकाळच्या स्वतः अमोल पाटीलचा एक षटकार आपण पाहिला स्क्रीनवरती. जेव्हा जेव्हा निर्जेगाव एंडकडनं गोलंदाजी होती जिथे तेजस म्हात्रे साईनाथ भोईर साहेबांचं आगमन झालं. गेसरचे त्यांचे हार्दिक स्वागत. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे. आता काय घडलंय मैदानात? 1 रन्स पूर्ण आणि कदाचित आता डॉट बॉल होता तिथे सिंगल मिळाली. क्षेत्ररक्षकाने एक्झिट काय केलं? कारण की दोन्ही फलंदाज क्रीजमध्ये होते. मग थ्रो करण्याची गरज होती का हा प्रश्न जरूर विचारला जाईल कॅप्टन संतोषच्या माध्यमातून. 1 सिंगल मिळेल. कारण क्रिकेट असा खेळ आहे 1-1 रन्स महत्वाचे. ज्यावेळी स्ट्राईक रोटेट होते त्यावेळी बराच फायदा आपल्याला पाहायला मिळतो. 30 धावा ऑलरेडी धावपल कधी लागल्यात. रियांश 11 वाकलन संघ आपण पाहतोय. लकी पॅकर्स तेजस म्हात्रे मोठी देसाई पुरस्कृत केलेला संघ आहे. मोठी देसाई संघाला सुद्धा या स्पर्धेमध्ये त्यांनी पुरस्कृत केला होता. मात्र शेवटच्या बॉलवरती तो संघ पराभूत झाला. गोल्डन सिक्सर तुम्ही पाहिला संतोषचा. नागेश राईट मोर द विकेट. फुलटॉस आहे. पंचाने नो बॉल घोषित केलाय आणि चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. 5 आणि येणारा चेंडू फ्रीट. कमावल्यानंतर काय सुरुवात केली सेमीफायनलच्या मॅच मध्ये. मागची सेमीफायनल आपण पाहिली तर फक्त 37 रन, आता ऑलरेडी 35 झालेत. फ्रीटचा बॉल होता, उंच गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. जीत भोईरच्या बॅट मधून आलाय सिक्सर. फ्रीटचा बॉल होता. जीतलाही माहिती होतं जरी झेल पकडला तरी बाद होणार नाही, त्यामुळे नक्कीच त्यांनी रिस्क घेतली होती या शॉटवरती. तर येणारा बॉल आपल्यासाठी बेजवानी. 41 रन्स आतापर्यंत झालेत. ऋषी भोईरच्या अनुपस्थितीत जीत भोईरला सलामीला यावं लागतं. बऱ्याच वेळा केतन मात्र ऋषी भोईर ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. सलग 3 षटकांसाठी तेजस मात्र यांच्याकडे 2100 रुपयाचं कॅश प्राइज जे पुरस्कार देत वाकलन टीमचे. आणि काशीनाथ दादा पाटील यांच्याकडनं सलग 3 षटकार, सलग 3 चौकार, विकेट, हॅट्रिक, 2000 रुपयाचं कॅश प्राइज दोन्ही टीम साठी लावण्यात आलेले. निजे संघासाठी सुद्धा भरपूर पारितोषिक या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मात्र विकेटच्या शोधात आहे जर्मन निजे टीम.
43 43 धावा आतापर्यंत झाल्यात. रियांश 11 गावदेवी गजानन स्पोर्ट वाकलन. फुलटॉस होता, टायमिंग झालं नाहीये, मात्र फिल्डिंग चांगली आहे. फिल्डिंग जबरदस्त तुम्हाला पाहायला मिळाली. काय फिल्डिंगचं स्टँडर्ड आणि यासाठी कल्याण डोंबिवली जाणली जाते. काय फिल्डिंग केली प्रणेश सिद्धोदे. 1 रन्स मिळाले. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. 44 धावा झाल्यात. राईट ओव्हर द विकेट. फटका चांगला होता, मात्र फिल्डिंग सुद्धा तितकी दर्जेदार केली. बघा काय अफलातून फिल्डिंग केली. कौतुक करेल क्षेत्ररक्षकाचं. 44 धावा झाल्यात. फुलटॉस होता, फक्त दिशा दिली. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आणि पॉवर प्लेच्या 2 षटकात तब्बल 48 धावा कुठल्या आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना रियांश 11 जीजी स्पोर्ट वाकलन टीमने पॉवर प्लेच्या तब्बल 48 धावा. पाण्याची मागणी केली. चला पाणी घेऊन जायचं लवकर. केतन थांबायचं धीरज. 2 षटकात 48 धावा झाल्या आहेत. केतन बघा 1157 त्याचा नक्की नंबर आहे. त्याचा बाईकचाही नंबर तुम्ही पाहता 1157 आणि स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते. उदेश मारुती पाटील यांनी प्रस्तुत केलेला टी शर्ट आपण पाहतोय मंगेशच्या नावाने. आज मंगेश आपल्यामध्ये नाही आहेत. मंगेश पाटील वाकलनचे, उदेश पाटील यांचे बंधुराज मात्र त्यांच्या नावाने टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आलेलं आपल्या गावच्या टीमला. आणि उदेश स्वतः या संघामध्ये खेळतात. उदेश मारुती पाटील स्पॉन्सर बाय. चांगली सुरुवात केली. 2 षटकात तब्बल 48. 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघायचंय रियांश 11 वाकलन संघ सुवर्ण संधी आहे. संघ मालक तेजस मात्रे यांच्याकडनं सलग 3 षटकार 21 रुपयाचा कॅश प्राइस. आणि सेमीफायनल फायनलच्या मॅचेस ज्यावेळी होतात त्यावेळी भरघोष बक्षीस तुम्हाला पाहायला मिळतात. विकेटच्या शोधात आहे संघ निजे आणि त्यांना माहिती आहे ही जोडी फोडणं गरजेचं आहे आणि त्या धावा भरपूर होतील या मॅच मध्ये. हे चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे विकेटच्या शोधात आहेत. केतनने कॉल दिलाय. दुसऱ्या धावेचा 2 धावा इथे पूर्ण झाल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न करत होते जीत, मात्र 50 धावांची भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते. जोरदार टाळ्याने स्वागत करूया दोन्ही फलंदाजांचं. जबरदस्त बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये तुम्ही पाहतायत रियांश 11 जीजी स्पोर्ट वाकलन संघ आपण पाहतोय. 8 बॉलचा खेळ केलाय केतनने, तो 33 वरती बॅटिंग करतोय. जीतने 6 चेंडूचा खेळ केलाय, तो 15 वरती बॅटिंग करतोय. नितेश राईट बोर्ड द विकेट. कुटप्प्याचा बॉल होता. मिड विकेटला गॅप भरपूर मोठी आहे, मात्र तितकीच चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. करण पाटील तिथे होते. करण पाटीलने 3 धावा आपल्या टीमसाठी सेव्ह केल्यात. कारण फिल्डिंगचा स्टँडर्ड जपलाय या मॅच मध्ये. आपण पाहिलं तर निजे टीमने काय फिल्डिंग केली जाते अफलातून. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. फटका चांगला होता, मात्र त्यापेक्षा चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली. 51 धावा झाल्या. तिसरं षटक प्रगती पथावर असताना नितेश पाटील गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड द विकेट. फटका चांगला आहे. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून खेळत आहेत. फटक्याचे जणू काय चटके लागलेत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. काय बॅटिंग सुरू आहे. केतन मात्र जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहतोय 55 धावा धावपलकावरती लागलेत. या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगला चेंडू होता. नितेशलाही विसरून तुम्हाला चालणार नाही. कधीही तो पलटवार करू शकतो या मॅच मध्ये आणि पुढच्याच बॉलवरती त्याने उत्तर दिलंय केतनला. डॉट बॉल. 55 धावांची भागीदारी आतापर्यंत असली. या षटकातील अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. एका बाजूला रियांश 11 वाकलन, दुसऱ्या बाजूला जय हनुमान निजे. दुसरी सेमीफायनलची मॅच. सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने 20 संघ ऑलरेडी फायनल मध्ये पोहोचलाय. हाई ब्लॉक कॉलला चेंडू होता. केतनने दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय, मात्र मिळणार नाहीये.
करण पाटील तिथे एकच धाव मिळेल. चांगली फिल्डिंग केली या षटकात. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली कारण पहिल्या षटकात 28 धावा दिल्या होत्या नितेशने. या षटकात आतापर्यंत 8च धावा दिल्या आहेत. चांगला कमबॅक केलाय नितेशने. 56 धावा झाल्यात. क्रिकेटमध्ये कोणत्याही धावा सेफ नाही आहेत. इथे चेंडू उंच गेलाय. विशालने कॉल दिलाय, माझा झेल आहे, मी पकडणार आणि जीत भोईरला माघारी परतावं लागेल. 3 षटकाचा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. फक्त 8 धावा दिल्यात. 12 खेळाडूंनी पाणी घेऊन जायचं मैदानात. 3 षटकात धावसंख्या आपण पाहिली तर अब तक 56. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटकांचा खेळ संपलाय. अविनाश आलेत बॅटिंग करण्यासाठी. 56 धावा. प्रशासर मागची मॅच आपण जर पाहिली भोपर आणि वकलांची जी मॅच झाली ती अविनाशने एकाच ओव्हरमध्ये 26 रन्स दिल्या होत्या आणि त्याच अविनाशने 6 बॉलमध्ये 25 ची गरज असताना 27 धावा बनवल्या. हे क्रिकेट आहे. पलटवार त्याने केलं. वसारेत एक स्पर्धा होणार आहे 6 आणि 7 जानेवारीला. त्या स्पर्धेची आपण लॉट्स करणार आहोत. थोडीशी ॲडजस्टमेंट सुद्धा आपल्या कल्याण डोंबिवलीतील बरेचसे संघ त्या स्पर्धेत खेळणार आहेत. त्यामुळे थोडीशी ॲडजस्टमेंट आपल्याला करावी लागणार आहे. आणि या इनिंग ब्रेकमध्ये आपण त्या स्पर्धेची लाईव्ह ड्रॉ करणार आहोत. वसारेत जी स्पर्धा होणार आहे 2 दिवसीय स्पर्धा आणि ज्या स्पर्धेत मालिकावीरसाठी बाईक सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 3 षटकात 56 धावा झाल्यात. 4थं षटक घेऊन येत आहेत. करण पाटील आलेत निजेगाव एनकडून गोलंदाजी करण्यासाठी. सेकंडला केतन म्हात्रेला तुम्ही पाहतायत. 38 वरती ते बॅटिंग करतायत. करण गोलंदाजी मार्कवर. स्वीपचा फटका चांगला आहे. टायमिंग अप्रतिम आहे. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. षटकार. इसे 62 धावा झाल्यात. करण पाटीलचे स्वागत षटकाराने केले केतनने. केतन वैयक्तिक पोहोचलाय 12 बॉल 44. 8 अर्धशतक या सीझन मध्ये केतनने आतापर्यंत ठोकलेत. 9वं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का केतनच्या बॅट मधून. राईट मोर द विकेट. फटका चांगला आहे. लॉंग ऑफरने क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. बघायचंय पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धाबांसाठी षटकार. एकदा जोरदार टाळ्या होत्या केतन म्हात्रेसाठी. या सीझन मधलं 9वं अर्धशतक केतन म्हात्रेच्या नावावरती. जबरदस्त बॅटिंग. आधीच्या मॅच मध्ये अपयशी मात्र या मॅच अंकुश भोईर साहेबांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला सर्वच ट्रॉफीज उपलब्ध करून दिले दादांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतो. आणि हा सर्वांचा लाडका केतन म्हात्रे 13 बॉल मध्ये त्याने अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर बॅट आमच्या लाडक्या प्रेक्षकांना दाखवत असताना या सीझन मध्ये आपण पाहतोय 8वं अर्धशतक केतनचं आपल्याला पाहायला मिळाले. मागच्या वर्षीचा विचार केला आपण तर 36 अर्धशतक केतन म्हात्रेने आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले होते. काय बॅटिंग केली होती मागचे 2-3 वर्ष सातत्याने. क्रिकेट क्रिकेट क्रिकेट. मागच्या वर्षी ISPL मध्ये केतनचे 5 बॉल 5 षटकार तुम्ही पाहिले. अर्धशतक केतनचा पाहिलं होतं ISPL मध्ये. करण स्वीपचा अजून एक फटका चांगला आहे. चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
तेजस मात्रे यांच्याकडनं 21 रुपयाचं कॅश प्राईज आणि काशीनाथ दत्तापाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राईज. म्हणजे एकंदरीत आतापर्यंत आपण पाहिलं तर काशीनाथ दत्तापाटील यांच्याकडनं 4000 रुपयाचं कॅश प्राईज मिळालंय केतनला. आणि तेजस मात्रे या टीमचे पुरस्कर्ते यांच्याकडनं एकूण म्हणजे 6100 आतापर्यंत केतनच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. काय बॅटिंग सुरू आहे. 14 बॉलमध्ये 56 वरती तो बॅटिंग करतोय. केतन एकदा लय मध्ये आले की त्यांना थांबवणं थोडंसं कठीणच होतं. हा चांगला बॉल होता. आता बीट केलंय केतनला. सलग 3 षटकार आले. त्यानंतर हा डॉट बॉल तुम्ही पाहताय. 74 धावा झाल्यात. रियांश 11 जीजी स्पोर्ट वाकलन संघ आपण पाहतोय 1 विकेट गमावली. 4थं षटक मार्गस्थ आहे. 5 षटकांची मॅच. आता सतरंगी ट्रॉफी तुम्ही पाहिली तिथे फक्त केतनने 57 रन्स 7 विकेट आणि मालिकावीरची बाई पटकावली होती. त्यानंतर त्यांनी उल्लेखी केला की खूप कमी धावा होत्या. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे. केतनने हा चेंडू पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. $78 धावा झाल्यात. रियांश 11 वाकलन संघ इथपर्यंत हा संघ दिसतोय त्याचं एकमेव कारण अविनाश ज्याने नाश केलं बॅटिंग करत असताना. इथे मात्र थोडेसे पुढे आले होते. मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय. मात्र पायाला थोडंसं दुखापत दिसते केतनच्या. डान्सिंग डाऊन द विकेट. थोडेसे पुढे आले. नक्कीच थोडासा झटका लागला केतनच्या पायाला ज्यावेळी ते पुढे आले होते. ॲक्शन रिप्ले बघा. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे आला. मागचा पाय थोडासा जास्त वर गेला होता आणि त्याचमुळे बघा केतन आपण पाहतोय थोडंसं पायाला दुखापत होऊ शकते. खरं की केतनलाही माहिती आहे. $79 धावा झाल्यात. 1 बॉल अजूनही शिल्लक आहे. 4थ्या षटकात. याही षटकात 23 धावा आल्यात. चांगला चेंडू होता. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. स्प्रेची मागणी करण्यात आलेली. चार षटकांचा खेळ संपला. 79 धावा झाल्या. चला शेवटचं षटक अजूनही शिल्लक आहे. केतन या मॅच मध्ये 17 चेंडूचा खेळ केलाय. 60 वरती तो बॅटिंग करतोय. धावा धावपलकावरती लागल्यात. अविनाश स्ट्राईक एंडला तुम्ही पाहतायत. काय बॅटिंग केली अविनाशने. सुपर 8च्या मॅच मध्ये अक्षरशः चमकला अविनाश. 79 धावा झाल्यात. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शेवटचं षटक घेऊन येतात गोलंदाज केतन पाटील येत आहेत शेवटच्या षटकामध्ये. ग्रामीण टेनिस क्रिकेटचा जर तुम्ही विचार केला तर जेव्हा जेव्हा वाकलन संघ पराभवाच्या खायाखाली असताना तिथून जर त्याने मॅच जिंकली तर त्यानंतर नक्कीच धोक्याचा इशारा असतो येणाऱ्या टीम्सला. मग बघायचं निजे संघ पलटवार करेल का. इथे चेंडू हवेत आहे मात्र क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहेत. दोन धावा इथे मिळाल्यात. 2 धावसंख्या पुढे सरकेल. 81 धावसंख्या आपण पाहतोय धावपलकावरती. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये
आणि चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. भूषण म्हात्रे, बिंदास म्हात्रे, रोशन सोरखादे, साई म्हात्रे भालगाव यांच्याकडनं आयोजनाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. खूप चांगलं आयोजन आहे. त्यांनी खूप कौतुक केलं या आईगावदेवी क्रिकेट संघ घेसर या टीमचं. खूप चांगल्या पद्धतीने आयोजन केले. तर स्वागत आहे भूषण म्हात्रे, बिंदास म्हात्रे, रोशन सोरखादे आणि साई म्हात्रे सर्वांचं आम्ही मनपूर्वक सरशी स्वागत करतोय. फुलटॉस आणि त्याला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. डीजे या स्पर्धेतील सर्वाधिक धावा कुठल्यात एकदा जोरदार टाळे स्वागत करूया. रियान शिलेवन, जीजी स्पोर्ट वाकलन 91, 91 धावा झाल्यात. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. केतन राईट मोर द विकेट. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता, तिथे 1 रन्स मिळाली. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 92, 92 धावा झाल्यात. ऍक्शन रिप्ले. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित केतन रनआउट झाले असते. मात्र नशीब बळवंत आहेत केतनचे, कारण की या मॅच मध्ये त्याने 17 बॉलमध्ये 60 रन्स केले आहेत. या सीझन मधलं 8वं अर्धशतक केतनचं आपल्याला पाहायला मिळाले. 8 मधले 5 अर्धशतक केतनचे शहरी क्रिकेटमध्ये. एनबी ट्रॉफी तुम्ही पाहिली, पुण्याची स्पर्धा, तिथेही अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळालं. बुर्दुलची नाईट स्पर्धा तुम्ही पाहिली, पोगावच्या विरुद्ध अर्धशतक. आणि इथे फॉलो थ्रू मध्ये केतनने एक चांगला झेल टिपला आणि केतन मात्रेचा डाव संपलाय. मात्र 60 धावांची एक मॅरेथॉन इनिंग इथे समाप्त झाली. जोरदार टाळ्याने स्वागत करूया केतन मात्रेचं, ज्याने 18 बॉल मध्ये 60 धावा. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. बॅट्समन लवकर पाठवायचंय. साठ धावांची मॅरेथॉन इनिंग इथे समाप्त झाली. 9वं अर्धशतक या सीझन मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. ISPL आता येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे केतन त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना दिसतील. शेवटचा बॉल शिल्लक आणि आता केतन गेले आणि किरण आले. केतन राईट मोर द विकेट. हा चेंडू चांगला होता. चेंडूची गती कमी केली. 1 धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. पहिला डाव इथे समाप्त झाला आणि पहिल्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात 94. 94 धावा केल्यात या मॅच मध्ये. सेमीफायनल नंबर 2 वरती आपण या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळालेत. चौऱ्याण्णव धावा बघा. केतनने 18 चेंडूचा खेळ केला, 60 वरती तो बाद झाला. जितने 8 चेंडूचा खेळ केला त्याने 16 धावा या मॅच मध्ये बनवल्या. अविनाशने 4 चेंडूचा खेळ केला, तो 13 वरती नाबाद राहिला. किरणने 1 बॉलचा खेळ केला, 2 वरती तो नाबाद राहिलाय. बॉलिंग कार्ड आपण बघूया. नितेशचं 2 षटक 36 धावा, 1 विकेट. नागेचं 1 षटक 19 धावा, एकही विकेट नाही. करण पाटीलचं 1 षटक 23 धावा, एकही विकेट नाहीये. केतनचं 1 षटक 15 धावा, 1 विकेट. पहिला विकेट 56 वरती आपण पाहिला. दुसरा विकेट 92 आणि 94 धावा बनवल्या. 2 विकेट गमावल्यात. 95 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. जयनमन डीजे टीमला फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी आपण जाणवत. दुसऱ्या सत्रामध्ये प्रसादची परबसर यांच्याकडे तत्पूर्वी प्रसाद परबसर आपण पाहतोय टॉस बॉक्स मध्ये जुडले. तिथे दोन सन्मान सुद्धा आम्ही करणार आहोत. कशानंदा पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभस्ते आम्ही 2 सत्कार करत. तर कशानंदा या आपल्या शुभस्ते आम्ही सत्कार करत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला सर्वच ट्रॉफीज उपलब्ध झालेत. ते अंकुश रामचंद्र भोईरे इथे उपस्थित झाले, त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. तर या
अंकुशदादांचा सत्कार आम्ही करणार आहोत काशीदादांच्या शुभ हस्ते। या स्पर्धेसाठी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आणि सर्व ट्रॉफीज ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलेत या स्पर्धेसाठी रामचंद्र भोईर यांच्या स्मरणार्थ त्या ट्रॉफीज तुम्ही पाहतायत त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय। त्यानंतर आपण पाहतोय या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला लाईव्ह टेलिकास्ट उपलब्ध करून दिले ते आपले सर्वांचे लाडके महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे साईनाथ वामन भोईर साहेब उपस्थित त्यांचाही सत्कार होईल। मी काशीदादा पाटील यांना विनंती होतो की आपण साईनाथ भोईर यांचाही सत्कार करायचा आहे। राहुल भोईर आणि साईनाथ भोईर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला लाईव्ह टेलिकास्ट उपलब्ध झालाय त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय। 94 धावा झाल्यात आणि 95 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचे। ऑलरेडी सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने 20 संघ या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये दाखल झालाय आणि यातून विजेता संघ त्यांच्यासोबत आजच्या दिवसातील मेगा फायनलची मॅच खेळेल। तर येणाऱ्या काळामध्ये 6 आणि 7 तारखेला वसार येथे जी स्पर्धा होणार आहे त्या स्पर्धेची आपण लाईव्ह ड्रॉ करणार आहोत। सर्वप्रथम आपण 6 तारखेची ड्रॉ करणार आहोत। मी 6 तारखेची आपण ड्रॉ करणार आहोत। मी काशीदादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते 2 चिठ्ठ्या काढायच्या आहेत। वसार येथे जी स्पर्धा होणार आहे मित्रांनो 2 दिवसीय स्पर्धा आणि ज्या स्पर्धेत मालिकावीरीसाठी बाईक सुद्धा आहे। वसार येथे ती स्पर्धा होईल आणि पहिला सामना असेल 6 तारखेला दातिवली आणि त्यांच्या विरोधात उंबारली। दातिवली आणि उंबारली पहिली मॅच असेल 6 तारखेला। त्यानंतर दुसऱ्या मॅचचा आपण ड्रॉ करणार आहोत 6 जानेवारी नवीन वर्षामध्ये खूप मोठमोठ्या स्पर्धा तुम्ही पाहतात। मानेरे प्रकाश पाटील यांच्या शुभ हस्ते ड्रॉ करतोय आम्ही। उसारघर आणि मानेरे ही दुसरी मॅच तुम्हाला 6 तारखेला पाहायला मिळेल। हरेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण 2 चिठ्ठ्या काढणार आहोत। तिसरी मॅच असेल शिवडून असेल तिसऱ्या मॅच मध्ये आणि तिसऱ्या मॅच मध्ये शिवडूनला फाईट करेल तो वडवली बी आणि शिवडून अशी मॅच असेल तिसरी आणि ती शेवटची मॅच असेल 6 तारखेला मोठी देसाई म्हणजे तेजस मात्रे यांच्या गावचा संघ सागाव आणि मोठी देसाई 6 तारखेला मॅच। आता आपण 7 तारखेची ड्रॉ करतोय लगेचच आणि त्यानंतर सामन्याला सुरुवात करणार आहोत। एक संघ कमी आहे शेवटचं ज्या टीमचं नाव येईल त्या टीम बरोबर येणारा संघ खेळेल। चला 7 चिठ्ठ्या आहेत बघा। शेवटची जी मॅच लागेल त्यांना त्या टीम सोबत येणारा संघ खेळेल। अरुण पाटील यांच्या शुभ हस्ते मी 2 चिठ्ठ्या काढतोय। 7 तारखेला पहिली मॅच असेल काटई काशीदादा पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो काटई आणि त्यांच्या विरोधात बघूया पहिल्या मॅच मध्ये 7 तारखेला लक्षात घ्या 7 जानेवारी हेडूटने संघ असेल। हेडूटने आणि काटई अशी मॅच असेल 7 तारखेला पहिलीच। कशाला आपण घ्या आपल्या शुभ हस्ते 2 चिठ्ठ्या। नाही हेडूटने एकच आहे मोठ्या स्पर्धेमध्ये एकच संघ आहे। मग कशी झाले ते 7 तारखेचे होते आता हे 6 तारखेचे लॉट्स आहेत फक्त तारीख लक्षात ठेवा। वसार असेल दुसऱ्या मॅच मध्ये आणि सोनारपाडा वसार आणि सोनारपाडा दुसऱ्या मॅच मध्ये। तिसरी मॅच आपण ड्रॉ करणार आहोत। चौथी जी चिठ्ठी आहे त्याच्यासोबत येणारा संघ खेळेल 6 तारखेला। 7 तारखेचे लॉट झालेत देवरुंग आणि खार्डी आणि शेवटची चिठ्ठी हरेश करायची याच्यासोबत येणारा संघ खेळ म्हणजे जो संघ आपल्या वेटिंगला आहे जो संघ येईल वाडेकर संघ आहे आणि वाडेकर विरुद्ध येणारा संघ खेळ लक्षात घ्या। या प्रकारे ड्रॉ तुम्ही ऐकलेत। रोहित भोईर साहेबांचं आगमन झाले त्यांचं हार्दिक स्वागत। जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया प्रसादजी परब सरांचा आवाज दुसऱ्या सत्रामध्ये। थँक्यू खूप खूप धन्यवाद नितीन। एक मोठं लक्ष निळजे संघासमोर आणि क्या बात आहे विशालच्या बॅटून हा फटका सीमारेषे बाहेर खणखणीत उत्तुंग षटकार। तर प्रत्येक षटकामागे 19 धावा करायच्या आहेत
प्रत्येक षटकागणिक 19 धावांची गरज आहे. आपण बघतो बॅटिंग करताना निळजे संघाला जिथे एक भला मोठा धावसंख्येचा डोंगर उभारला आहे. अजूनही 88 धावा करायच्या आहेत. 28 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सलामीच्या पर्यंतच ग्राउंडवर नितेश आणि नितेशसोबत आपण बघतोय विशाल पवार. आपण बॅटिंगसाठी स्ट्रायकिंगला बघतोय. नॉनस्ट्रायकिंगला नितेश आणि मात्र एका धावेने आपण स्वतःचं खातं उघडलं. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती एका षटकारामुळे. आपण बघतोय 7 धावा. षटक क्रमांक पहिला उद्देश बॉलिंग मार्कआउट घेऊन येतोय पॉवर प्लेमध्ये निळजे संघाच्या विरुद्ध. पुढचा चेंडू उद्देशचा समोर लेफ्ट हँडर विशाल. अजून एक चांगला फटका. वॅकेंट एरिया आहे. गॅप खूप मोठा आहे. चेंडू एक टप्पा घेऊन सरळ सीमारेषे बाहेर जाईल. बॅक टू बॅक मोठा फटका मोठा हिट सीमारेषे बाहेर चौकार. एक षटकार एक चौकार. धावसंख्या 11 धावा. धावफरक दुहेरी अंकामध्ये. लेफ्ट हँडर समोर लेफ्ट हँडर म्हणजेच ॲडव्हान्टेज बॅट्समनकडे. त्याचा फायदा उचलतोय तो फलंदाज विशाल पवार. 2 मोठे फटके ऑफर केले. यष्टीच्या मागून आपण बघतो की येताना येतो काहीतरी सूचना देतोय खेळाडूंना. यष्टीच्या मागे आता त्याने जीतला उभं केलं आहे आणि स्वतः मात्र येतोय गोलंदाज जवळ त्याला काहीतरी गायडन्स देण्यासाठी सूचना देण्यासाठी. डीमध्ये आपण बघूया मिड विकेटला किरण उभा आहे आणि एक लॉंग ऑन सेट केला आहे स्वतः बरोबर बॉलरच्या बाजूला. आता केतन मात्रे मिड ऑफमध्ये. पुढचा चेंडू. हो 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 क्या बात आहे. इथे कानमरचा काहीच उपयोग झाला नाहीये. उलट त्याच्यापेक्षा कडवा प्रतिकार केलाय. काय फटका सजवलाय. सीमारेषे बाहेर षटकार. एक्सलेंट शॉट. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय विशाल पवार इन पॉवर प्ले. 2 षटकार एक चौकार की खेळी सजवली आहे. बघू शकता काय फटका होता. वॉट शॉट. स्कोर मोज ऑन 17 इन फर्स्ट ओव्हर इन पॉवर प्ले. लेफ्ट हँडर समोर लेफ्ट हँडर. पुन्हा तेच उल्लेख करेन मी ॲडव्हान्टेज बॅट्समनकडे तेच बघायला मिळतंय. पुन्हा लेफ्ट आर्म राऊंड विकेट. लीडिंग एज आहे मध्ये चेंडू. मिस टाइम फटका. चेस सुरू आहे. तिथपर्यंत पोहोचणार का हा प्रश्न आहे. त्या ठिकाणी क्षेत्रशक्ती ते पोहोचेल तोपर्यंत विशाल पुन्हा स्ट्राईक एंडला पोहोचलाय. 2 धावा धावून पूर्ण करतोय. मिस टाइम झाला फटका. पॉवर प्ले सुरू आहे. सर्कलच्या बाहेर मात्र खूप मोठी मशक्कत खूप मेहनत करावी लागली हा चेंडू उचलण्यासाठी आणि तोपर्यंत आपण बघतोय की 2 धाव धावणी ते पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. 19 ऑन द बोर्ड. जो रन रेट हवा होता निळजे संघाला त्या रन रेटवर जाऊन पोहोचलेत. षटकामागे 19 धावा करायच्या आहेत. यष्टीच्या मागून आपण बघितलं की मिड ऑफमध्ये आला. गोल्डनच्या बाजूला आला पण त्याचा काहीच परिणाम झालेला नाहीये. 19 धावा धावफलकावर. जर निळजे संघाने हा सामना जिंकला तर ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफीज आम्हाला उपलब्ध झाले ते आपले सर्वांचे लाडके केसरचे अंकुश भोईर यांच्याकडनं रोख रक्कम 5,000 रुपयाचे कॅश प्राइज निळजे संघाला दिला जाईल. ओव्हर टू प्रसाद सर. हाईट फॅक्टर होता. चेंडू जास्त बाउन्स सुद्धा झाला. मागे जातो चेंडू ब्रश होऊन. षटक पहिलं समाप्त होते. एका षटकाच्या अखेरीस जी सरासरी हवी ती सरासरी बघायला मिळते. निळजे संघाची 19 धावा धावफलकावर आहेत. लक्ष आहे ते जवळजवळ 95 धावेचं. अजूनही 76 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप आपण बघत आहोत. म्हणजेच आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषक 2024-25. कारण गत वर्षी ही स्पर्धा सुरू झाली डिसेंबर एंडिंगला 29 डिसेंबरपासून ही स्पर्धा सुरू आहे आणि चालू वर्षाच्या 3 तारखेला म्हणजे आज त्याचा स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. 3 डिसेंबरला ही स्पर्धा समाप्त होते. 6 दिवसांचा कालावधी. 48 ग्रामीण संघ स्पर्धेमध्ये खेळले. मालिकावीसाठी आपण स्पोर्ट्स बायसिकल बघत आहोत. पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक रोख रुपये 1,00,000 रुपये. सेकंड प्राईज आहे. दुसरा पारितोषिक रोख रुपये 50,000 रुपये. चेंडूची मागणी पंच करतायत. चेंडू हवा आहे त्यांना. त्यानंतर तिसरा आणि चौथा क्रमांक पारितोषिक समान आहे. रोख रुपये 25,000 रुपये. आणि त्याबरोबर बघतोय आपण या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजसाठी वडवलीचे मनोज पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे. त्यांचे म्हणजेच कूलर आहे. आणि त्याचबरोबर जागृती स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर संजू स्पोर्ट यांच्याकडून प्रत्येकी एक शूजचा पेअर आहे बॅट्समन आणि बॉलरसाठी. तर पहिल्या षटकाकडे धावसंख्या आपण बघतो ती म्हणजे 19. बॉलिंग मार्कवर गोलंदाज येतो तो जीत भोईर. समोर नितेश. आतापर्यंत एकमेव चेंडू फेस केला. नितेशने एक धाव तिथे अंकित केली आपल्या बॅटमधून. पण बाकीची सर्व जबाबदारी विशालने आपल्या खांद्यावर घेत असताना चांगली बॅटिंग केली उद्देशच्या अगेन्स्ट. एका चांगल्या वेगवान खेळाडूच्या अगेन्स्ट मात्र चांगला फलंदाजी. 2 षटकार एक चौका त्याने आपल्या बॅटमधून दाखवले. आता समोर आहे तो निळजे गाव यांकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे तो जीत भोईर. शॉर्ट ऑफ लेंथ लीडिंग आहे. चेंडू हवेमध्ये. थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय वेगाने. आउटफील्ड फास्ट आहे त्या ठिकाणी आणि चेंडू थांबत नाही. सीमारेषे बाहेर जाईल चेंडू. चौकार.
एकदम स्टिकरच्या सुद्धा वरच्या एंडला चेंडू लागल्यानंतर आपण बघतो की त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झाला थर्ड मॅनच्या डोक्यावरून, फायनल एक थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, हुक केलाय आणि चौकार बुक केलाय सीमारेषे बाहेर, खणखणीत चौकार. दोन चेंडू दोन चौकार बॅक टू बॅक, ते सुद्धा आपण बघतोय विकेटच्या मागे हे दोन्ही फटके बघायला मिळाले. एक रिव्हर्सचा फटका लिडिंग एज घेऊन विकेट किपरच्या डोक्यावरनं फ्लाय झाला, थर्ड मॅनच्या डोक्यावरनं फ्लाय झाला, निघून गेला चौकार. आणि नंतर आपण बघतो की हा हुकचा फटका लिडिंग एज घेताना बघतो की चेंडू जास्तीत जास्त वेगाने मात्र निघून जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. ते फटके बघायला मिळत आहेत. दोन चौकार, धावसंख्या 23-23. हो, ऑन साईडला शफरून पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग जमला नाही या चेंडूवर. संधी रनआउटची मात्र जीत नाही म्हणतात येऊन बघायचं चेंडू त्या ठिकाणी कव्हर केला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता पण थोडासा असफल राहिला त्या ठिकाणी. पंचांचा इशारा या चेंडूवर बाईजचा, लेग बाईजचा. ऑन साईडला फुलचा प्रयत्न बघू शकता. ॲक्शन रिप्लेमध्ये फलंदाजची बॅट हवेतच होती, एक नामी संधी होती जीतकडे आणि बाल बचावलाय तो म्हणजेच विशाल पवार. धावसंख्या 24, लेग बायची एक धाव, 24. लक्ष 95चं आहे. विशालच्या बॅटमधून चांगल्या धावा आपण पहिल्या षटकामध्ये बघितल्या आणि बघायचं तिथे तो कंटिन्यू करणार का. समोर आता जीत भोईर, तो सुद्धा लेफ्ट हँडर आहे. मग अशी लेफ्ट हँडरचा चांगला समाचार विशाल पवारने घेतलाय. आता अजून एक लेफ्ट हँडर वागळण संघाचा जीत बॉलिंग मार्कवर. फुल टॉस, जिथे फिल्डिंग मिस होते, खरा फिल्डिंग चेंडूचा आपण बघतोय मागे जातो. चेंडू चेस सुरू आहे, चेंडू कव्हर करेपर्यंत वेळ घेत आहे, तोपर्यंत चेंडू कव्हर होईल तोपर्यंत त्याचा प्रयत्न सुरू आहे. नितेश सांगतोय 3 धावा होऊ शकतात पूर्ण आणि 3 धावा इथे होत आहेत पूर्ण. गुड रनिंग, गुड रनिंग. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये ते मात्र चेंडू कव्हर करणं गरजेचं होतं. अजिंक्य त्या ठिकाणी आणि हाताने चेंडू सुटल्यानंतर जणू काही फटक्याचा चटका लागला. चेंडू सुटल्यानंतर बघायचं तिथे 3 धावा धावून दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत आणि धावसंख्येवर धावसंख्या पुढे ती 31वर. अजूनही 64 धावा करायच्या आहेत. 20 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. लक्ष खूप दूर आहे. वॉट अ शॉट. बघायचं टायमिंग बघा किती जुळलंय का फटक्यावर, पण नाही, ताकद थोडीशी कमी पडली. ज्या ठिकाणी या ग्राउंडची सगळ्यात लांबलचक बाउंड्री आहे त्या ठिकाणी फटका मारण्याचा प्रयत्न इथे फसलाय तो नितेशचा आणि नितेशची विकेट इथे मात्र मिळते. गोलंदाज जीत भोईरला, फलंदाज बाद होतोय. पहिला फलंदाज आघाडीचा फलंदाज निळजे संघाचा नितेश. बॅक टू डगआउट, 31, लॉस ऑफ 1. तर फर्स्ट विकेट डाऊन ऑन 31. पहिल्या विकेटसाठी 31 धावांची पार्टनरशिप. नितेश तंबूत परतलाय झेल देऊन किरणच्या हातामध्ये आणि बॅटिंगसाठी पोहोचलाय तो केतन ग्राउंडच्या आतमध्ये. रिव्हर्सचा अटेम्प्ट, क्लीन बोल होतोय की काय बघा त्या ठिकाणी. हो, यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या आहेत, बेल्स ऑफ झाली आहे, फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॅक विकेट फॉर जीत भोईर अँड केतन बॅक टू डगआउट ऑन डक. त्यांचा सत्कार सुद्धा आपण लगेचच करणार. दादांकडे थोडासा वेळ कमी आहे. मी नक्कीच साईनाथ दादा भोईर यांना विनंती होती आपण या, अंकुश भोईर आपण या, रोहित भोईर यांना विनंती आपण या आणि संजय भोईर यांना विनंती आपण या. संजय भोईर आपण यायचे आणि कार्यसम्राट माजी उपसरपंच आपण बघतो काशीनाथ पाटील यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. दादांना विनंती असेल आपला सन्मान आपण स्वीकारायचे. नेहमीच ग्रामीण टेनिस क्रिकेट खास करून आई गावदी घेसरची स्पर्धा म्हटल्यानंतर काशीनाथ पाटील यांचं नेहमीच खूप मोठं योगदान असतं.
तर मी दादांचा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा आपण पाहतोय प्रसाद सर. आमचे सर्वच अंकुशदादा भोईर असतील, रोहित भोईर असतील, साईनाथ भोईर आणि संजय भोईर आणि संपूर्ण आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर. आकाश आपण या. आकाश, आशिष, गोरख, आदेश, आमची संपूर्ण टीम यांच्या वतीने एक विशेष सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला होते. काशीदादा पाटील आपण पाहतोय, कार्यसम्राट माजी उपसरपंच काटेईचे, त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला होता. काशीदादा पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला गेलाय. दादांकडे थोडासा वेग कमी आहे. बोलूया मॅच कडे. ऐकूया प्रसाद परब सरांचा आवाज. चेंडू हवेमध्ये. थँक्यू नितीन. आणि इथे मात्र झेल अवीकडे चेंडू निघून जातोय आणि अवी मात्र सुरेख झेल तिथे मात्र फिनिश करतोय. फलंदाज बाद होते लेफ्ट हँडर विशाल पवार. बॅक टू डगआउट. अंकुश भोईर यांनी विनंती होती की आपल्या शुभस्य रोहित भोईर यांचाही सत्कार आपण लगेचच करणार आहोत. तर या रोहित भोईर आपलाही सन्मान इथे केला जाईल. रोहित दादांचाही सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला होता. सातत्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून रोहित भोईर यांच्या माध्यमातून सुद्धा खूप चांगलं कार्य नेहमीच तुम्हाला पाहायला मिळतं. आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला ट्रॉफीज पुरस्कृत केले ते अंकुश दादा भोईर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. मला आठवते 40+ स्पर्धेमध्ये सुद्धा अंकुश भोईर यांच्या माध्यमातून ट्रॉफीज पुरस्कृत करण्यात आले होते. मॅच थोडी स्पीडअप करा. त्यानंतर अंतिम सामना सुद्धा सुरू बाकी आहे. त्यानंतर काटेशे अनिल पाटील सुद्धा उपस्थित, त्यांचे सत्कार होईल. मी अनिल दादांना विनंती होतो की आपण या काटेशे आपलाही सत्कार होईल. अंकुश दादांना विनंती होतो, अंकुश भोईर यांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. तर या अंकुश भोईर आपल्या शुभ असते. आम्ही अनिल पाटील साहेबांचाही सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. या दरम्यान चौकार सुद्धा आलाय. त्यानंतर मी साईनाथ भोईर यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते संजय भोईर साहेबांचा सत्कार करायचे. तर या साईनाथ भोईर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला लाईव्ह टेलिकास्ट आणि नेहमीच खूप सारं प्रेम ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळत असतो. त्याने सर्व समालोचकांवरती खूप सारं प्रेम ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. साईनाथजी भोईर यांच्या शुभ हस्ते आम्ही संजय भोईर यांचा सत्कार आम्ही करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर एकविरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर हरेश पाटील सुद्धा उपस्थित आहेत. निजे गावचे त्यांचे सत्कार आम्ही लगेचच करणार आहोत. तर या हरेश पाटील यांचे सत्कार करतील साईनाथ भोईर यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सत्कार करणार आहोत. एकविरा एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा 95 धावांचा पाठलाग करायचे. या मॅच मध्ये सुरुवात चांगली केली होती विशालने खास करून. इथे बॅटची कडा आणि फलंदाज अजून एक बाद होईल. तर तुम्ही आपण हरेश पाटील यांचा सत्कार करू. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे सज्ज आहेत प्रसादजी परब सर यांचा आवाज ऐकूया आपण. धन्यवाद नितीन. बॅक टू बॅक विकेट्स बघायला मिळत आहेत. संघ आता मात्र पूर्णपणे अडचणीत आलाय. जर्मन क्रिकेट संघ निळजे 36 राऊंड बघतो की चौथा धक्का. संतोष आल्या पावली एक चौका निश्चित मारला संतोषने, पण तंबूत परततोय आणि तंबूत परततोय तो म्हणजेच संतोष. सचिन आणि आता दिशांक नवीन दोन्ही फलंदाज नवीन आहेत ग्राउंडवर. त्यानंतर राजेश पाटील सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित काटेचे त्यांचे सत्कार होईल. तर या राजेश दादा पाटील काटेचे आपले सत्कार होईल. साईनाथ भोईर यांच्या शुभ हस्ते राजेश पाटील यांचा सन्मान करणार आहोत. आणि त्यानंतर लगेचच वळणार आहोत कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रसादजी परब सर यांच्याकडे. धन्यवाद. अभि यष्टा उद्ध्वस्त पायाच्या मागून एसटी वाकवली. सचिन बॅक टू डग आउट ऑल्सो ऑन डक. 5वा धक्का लागलाय निळजे संघाला 36 धावसंख्येवर. आणि प्रथम आपण बघतोय अप्रतिम गोलंदाजी ऋषीची. अजून एक विकेट ऋषीच्या नावावर.
नेजे गावचे एडुटणे गावचे विश्वास पाटील यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. या विश्वास पाटील हेडुटणेचे हरिभक्त पारायण, त्यांचं हार्दिक हार्दिक आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वळतोय पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रसादजी परब सर यांच्याकडे. विकेट आणि फक्त विकेट बघायला मिळते. अशा तब्बल 3 विकेट काढल्या तर ऋषीने. 36 लॉस ऑफ 5. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आणि त्याचबरोबर आई गावदेवी चषकाच्या माध्यमातून मनपूर्वक आभार इथे व्यक्त करू आम्ही. ते म्हणजेच सन्माननीय काशीनाथ पाटील यांचे आणि 4000 पारितोषिक निश्चित त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल. ते म्हणजेच केतन म्हात्रेला त्या मॅच पार्टी 3 चौकार आणि 3 षटकांसाठी आपण बघतोय ती 4000चं कॅश प्राईज त्यांच्या माध्यमातून दिलं गेलं आहे. त्यामुळे त्यांच्या मी आभार इथे व्यक्त करतो. अनिल दादा पाटील यांचा आभार इथे व्यक्त करतो. त्याचबरोबर आम्ही राजेश पाटील यांचा सुद्धा आभार इथे व्यक्त करतो. त्याचबरोबर हरेश पाटील यांचा सुद्धा मी आभार इथे व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद, आपण इथे आलात आणि या व्यासपीठाची आपण शोभा वाढवली, स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल सर्व पाहुण्यांचे मनपूर्वक आभार आम्ही इथे व्यक्त करत आहोत. सामना थोडा एकतर्फी झुकला. आपण बघतोय 12 चेंडू आता 59 धावांची गरज आहे. म्हणजेच काय तर प्रत्येक चेंडू आता षटकारच मारायचा आहे निळजे संघाला. 12 चेंडू 59 धावा, 36 धावा धावफलकर 3 षटकांच्या अखेरीस 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ट्वेल्व बॉल अँड 59 टू विन. चला मॅच कंटिन्यू करा, कारण आता अजून एक अंतिम सामना बाकी आहे. नंतर तो सुद्धा आम्हाला प्रयत्न आमचा आहे की 5 षटकांचा व्हायला हवा. 12 चेंडू 49 ची गरज. तर साईनाथ भोईर यांना विनंती होती की आपल्या शुभास्ते कार्यसम्राट माजी सरपंच नेजे गावचे आणि जवानमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष गिरीधर पाटील यांचा सत्कार करायचा आहे. तर गिरीधर दादांना विनंती असेल आपण या. अविनाशचा पहिला चेंडू त्यावर झेल सुटलाय, तो फलंदाजाचा दिशांकचा. प्रकाश पाटील सुद्धा उपस्थित आहेत निजे गावचे, त्यांचाही सत्कार होईल. त्यांना विनंती असेल या आपण. प्रकाश पाटील साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. बाबुराव पाटील यांचाही सत्कार होईल या आपण. बाबुराव पाटील या, आपलाही सत्कार होईल. मॅच थोडीशी एकतर्फी आपल्याला पाहायला मिळते. रेग्युलर इंटरव्ह्यूमध्ये विकेट पडतात जर्मनीची टीमचे. त्यामुळे फायनलच्या दिशेने वाटचाल करत असताना तेजस मात्रे यांनी पुरस्कृत केलेला रियांश 11 जीजी स्पोर्ट वाकलन संघ आपण पाहतोय. अंकुश भोईर साहेब आपल्यापासून रजा घेत असताना ज्यांच्या माध्यमातून सर्व ट्रॉफीज स्वर्गीय रामचंद्र भोईर यांच्या स्मरणार्थ आम्हाला उपलब्ध झाले, त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. बबन रसाळ इथे उपस्थित आहेत, जवानमान क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष, त्यांचे सत्कार होईल. तर या बबन रसाळ आपलाही सत्कार होईल आणि त्या लगेच जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे सज्ज आहेत प्रसादजी परब सर. सो बॅक टू बॅक विकेट, 1 मोर विकेट फॉर टीम निळजे. 6वा धक्का लागला मैदानावर निळजे संघाला. दत्ता पाटील इथे उपस्थित निळजे गावचे शेवटचा सत्कार आपण करतोय. तर या आपले सन्मान केला जाईल साईनाथ भोईर यांच्या शुभ हस्ते. हो टू कॉमेंट्री बॉक्स. दिवसचा अटेम होता अविनाशच्या चेंडूवर, पण चेंडू बॅटचा काहीच कॉन्टॅक्ट नाही. 38 लॉस ऑफ 5. 38 लॉस ऑफ 6 अशी धावसंख्या बघत आहोत. फटका बनवण्याचा प्रयत्न मागे जातो चेंडू फाईन लेग मध्ये. ते चेंडू कव्हर होईपर्यंत डॉट बॉल अगेन. अर्धा डझन फलंदाज बाजूला त्यापर्यंत आपण बघतोय ते म्हणजे निळजे संघाचे 38 धावा धावफल करत असताना पुन्हा आता अविनाश निळजे एंडकडून चेंडू आपण बघतोय. लॉफ्टेड स्ट्रोक लॉंग ऑफला क्षेत्राच्या खूप दूरवर उभा आहे. चेंडू त्याच्यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा इथे मात्र पळून पूर्ण करते दोन्ही फलंदाज. इव्हन नॉन स्ट्राईक आलेला फलंदाज दोन्ही नॉन स्ट्राईकला उभा आहे. नागेशला संधीच मिळत नाहीये. स्ट्राईक एंड आय थिंक हर्षल. आता बघायचं संधी आता मिळाली स्ट्राईक एंडला, तो आता मात्र असेल हर्षल, कारण षटक समाप्त होते. 4 षटकांचा खेळ समाप्त होते. 10च्या गतीने आले ते 40 धावा अजूनही करायचे ते 55. 6 चेंडूचा खेळ शिल्लक. 6 चेंडू आणि 55 धाव्यांची गरज आहे. मॅच पूर्णपणे एकतर्फी झाली आहे. बॉलिंग मार्गवर रुपेशला संधी मिळते गोलंदाजी करण्याची. आणि बघायचं आहे या संधीचं सोनं कशा प्रकारे होईल, कशा म्हणजे विकेट काढेल की कशा प्रकारे धावसंख्या रोकेल.
समोर सुद्धा फलंदाज नवीन आहे. रुपेश पहिला चेंडू, हो थोडंसं दूर ठेवलं आहे, चांगला चेंडू आपण बघतो. ऑप्शनच्या बाहेर चेंडू आहे. पंचांचा इशारा, या चेंडूवर वाईट बॉल, खूप दूर राहिला आहे चेंडू आणि वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 41. रुपेश अजून एक ऑप्शनच्या बाहेर चेंडू, अजून एक वाईट बॉल. रुपेशला संधी मिळाली, बघायचं संधी कशा प्रकारे मग त्याचं तो इथे सोनं करतोय किंवा ती संधी कशा प्रकारे इथे मात्र आपल्या संघासाठी कमी धावसंख्येची आपल्याला षटक बघायला मिळते का, त्या संधीचं सोनं करेल का. हा सुद्धा चेंडू ऑप्शनच्या बाहेर आहे, हा सुद्धा चेंडू वाईड आहे. याच्या मागे आपण बघतो की उमेश उभा आहे, तो मात्र सांगतो त्याला की अशा मुवमेंटला धावा कमी द्यायच्या तुला आपल्या गोलंदाजीमध्ये, पण इथे उलटं होत आहे, धावा खर्च करतोय. ट्रॅक चेंज केला आहे रुपेशने, राऊंड विकेट अटॅक करेल. या चेंडू ऑन साईडला वेगवान फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक काय विकेट मिळाली रुपेशला. विकेट फॉर रुपेश, फलंदाज बाद. धक्का 7 गडी बाद. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजे 43. 52 धावा अजूनही करायच्या आहेत. चेंडू शिल्लक मैदानावर आपण बघतोय या षटकातले ते म्हणजे 5, म्हणजे 3ही वाईड होते. ट्रॅक चेंज केला, राऊंड विकेट अटा, तिथे मात्र विकेट काढली. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 52 धावांची गरज आहे. 5 चेंडू 52 धावा. बॉटम हँड, क्या बात आहे, सेन्सिबल शॉट, कॉपी बुक स्टाईल फटका. फलंदाज आपण बघतोय नवीन आला ग्राउंडवर सुशांत, एका धावेने खातं उघडलंय. फक्त फॉर्मॅलिटी बाकी आहे 4 चेंडूंची. सामना ऑलरेडी वाकड संघाच्या खिशात पडलाय. चला हेडूसनचे कॅप्टन, हेडूसनचे संघाचे कॅप्टन राचल भंडारी यायचं आहे आपण. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. उपांत्य फेरी दुसरी थोडीशी एकतर्फी बघायला मिळाली. फुल टॉस आहे, रिव्हर्सचा अटेम्प्ट, चांगला फटका ऑफर केलाय डीप पॉइंटला. चेंडू सीमारेषे बाहेर जाईल, चौकार. लुटण्याचे विश्वास पाटील साहेबांना विनंती असलेली या व्यासपीठावरती भीमचंद्र खान यांना विनंती आपण या व्यासपीठावरती आणि जगदीश यज्ञेश खान यांना विनंती आपण या व्यासपीठावरती. 1 चेंडू 43 धावांची गरज आहे. हा चेंडू बघूया काय होता. हा चेंडू होता बीमर, नो बॉल. काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट करायला जातात, प्रयोग करायला जातात. फ्री हिट बॉल असेल, नेक्स्ट बॉल फ्री हिट. 42 स्टिल रिक्वायर फ्रॉम द 1 डिलिव्हरी. बॅट्समन रेडी नाही, फलंदाज रेडी नव्हता स्ट्राईक एंडला. रुपेश कट करायचा प्रयत्न, वाईट बॉल अगेन. परवाच मधला अजून एक अंतर कमी झालं एका धावेने. सर अँडी एक्झॅक्टली काय करतायत? अँडी शेट या नावाने सुद्धा ते प्रसिद्ध आहे सर. सो 40 धावा, 2 विकेट मात्र काढतोय रुपेश. 40 धावांनी सामना इथे जिंकलाय खूप मोठ्या फरकाने आणि उपांत्य फेरीतनं थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. तर म्हणजेच वाकडा या संघाने हितुटणे बी वर्सेस वाकडा असा सामना तुम्हाला बघायला मिळेल. रोहित एकावरला तुम्हाला ग्राफिक्सवर बघायला मिळेल. रोहित पाटील वर्सेस केतन म्हात्रे असं चित्र उभारलं आता मात्र अंतिम फेरीमध्ये. तर केतन म्हात्रे ठरले या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने या मॅच मध्ये 60 धावा बनवल्या आणि जीत टॉस साठी सुद्धा लगेच या. चला जीत टॉस साठी या, लालचन लगेच या. 5 ओव्हरची फायनल मॅच आहे, त्यामुळे इथेच टॉस आम्ही करणार आहोत. अंकुश भोर यांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. फायनल मॅच 4 ओव्हरची असेल. जीत फायनल मॅच 4 ओव्हरची असेल. दोन्ही टीमला समान संधी आहे. अंकुश दादा या. केतन यायचे मॅन ऑफ द मॅच. टॉस वरून घेतो आम्ही. नाही
फायनल मॅचचा टॉस आम्ही अंकुश भोईर यांच्या माध्यमातून सर्व ट्रॉफीज आम्हाला पोहोचलेले 4 ओव्हरची फायनल मॅच आहे. काटा असा कॉल केलाय आणि काटा झालाय त्यामुळे एडुटने बी संघाने टॉस जिंकलेला आहे फायनल मॅच मध्ये. चला केतन या मॅन ऑफ द मॅच. केतनसाठी कॅश प्राइज सुद्धा आहे काशीनाथ दापाडे यांच्याकडनं आणि तेजस मात्रे यांच्याकडनं जे कॅश प्राइज आहे ते आम्ही त्यांना फोन पे करणार आहोत. तेजस मात्रे यांच्याकडनं 2100 रुपयाचं कॅश प्राइज. केतन ठरलं या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. केतन मॅन ऑफ द मॅच ठरलेत. मात्र आमच्या आकाश भोईर भरपूर खुश आहेत केतनवरती. आज त्यांनी एक चांगली मेजबानी सुद्धा दिली. दादाने विनंती असेल कॅश प्राइज सुद्धा द्यायचे. केतन मात्रे ज्यांनी या सीझन मधलं 9वं अर्धशतक टोकले. एकदा जोरदार टाळ्या होत्या केतनसाठी. या सीझन मधलं 9वं अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळालं मित्रांनो. आपल्या सर्वांचा लाडका खेळाडू केतन मात्रे. अभिनंदन केतन. चला टॉस झालेला आहे. जे आपण माहिती एडुटने बी संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय घेतला लालचंद? गोलंदाजी. केतन आपली बॅटिंग आहे.